जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आता काहीच कळत नाही, पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून. मला मदत करा. नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापूरमध्ये नोबल हॉस्पिटल समोर उभा आहे. पप्पांना 8 दिवस झाला हॅमरेज झाला आहे म्हणून आम्ही ब्रेन हॅमरेज झाला म्हणून आम्ही त्यांना सोलापूरला ॲडमिट केलं आहे. तर त्यांचा हार्टचा थोडा प्रॉब्लेम झाला म्हणून आम्ही त्यांना नोबेलला शिफ्ट केलं होतं. आणि नोबेलचा अनुभव मला इतका घाण आला की जेव्हा आम्ही पेशंटला ॲडमिट केलं तिथे, तर 10,000 आधी डिपॉझिट भरायला सांगितलं. आम्ही ते भरले आणि जेव्हा त्यांनी मला काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या की ह्या गोळ्या आपल्याला लागतील, आणि मग मी त्यांना विचारलं की मी हे बाहेरून आणू शकतो, तर त्यांनी सांगितलं की नाही, आमच्या मेडिकलमधूनच तुम्हाला त्या गोळ्या घ्याव्या लागतील. काही इंजेक्शन असतील ते तुम्हाला इथूनच घ्यावं लागतील. तर जेव्हा मी इथून त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या. त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितल्या. तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला. आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काय मला आढळलं नाही. मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या. जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या. पण इथे एवढी लूट होती आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे. आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं. आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा. ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे. मला आता काहीच कळत नाही, पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून. मला मदत करा प्लीज. सैराट फेम अरबाज शेख याचा नुकताच सोशल मीडियावरती एक व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यानं त्याच्या वडिलांना नोबेल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं होतं, मात्र त्याच्याकडून पैशांची भरमसाठ लूट होते अशा पद्धतीचा आरोप त्यानं त्याच्या संपूर्ण व्हिडिओमध्ये केलेला आहे. आणि तो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती ट्रेंडिंग ठरतोय. खरंच या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी आपण सध्या नोबेल हॉस्पिटलमध्ये आलो. त्या नोबेल हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अमजद आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगाल? खरं तर सैराट फेम अरबाज शेखनं जे आरोप या ठिकाणी केलेले आहेत, म्हणजे मेडिकलमधील ज्या मेडिसिन्स आहेत त्या तुमच्याकडूनच घेतल्या पाहिजे, त्या बाहेर जर घेतल्या तर त्या 40,000पर्यंत जातात. म्हणजे तुमच्या इथे घेतल्या तर 40,000पर्यंत जातात, बाहेर गेलं तर त्याची कॉस्ट निम्म्यावर येते, अशा पद्धतीचा आरोप केला चाललेला आहे. काय तथ्य आहे यात? नाही, कसं आहे, आरोप कोणी करू शकते साहेब. तेव्हा 5 वर्ष 6 वर्ष हॉस्पिटल चालू आहे. त्याला जे काय सांगितलं तर आता सांगितलं आहे किंवा मेडिसिन घ्या, तर त्यांनी मेडिसिन घेतलं. बाहेरनं देऊ शकत नाही किंवा इथंच घ्या असं त्याला काय सांगितलेलं नाही आहे. तर तो बोलतो आहे मला माहीत नाही, कारण पेशंट आमच्याकडे 8 ते 10 तासच ॲडमिट होता. 10 तासात तो डिस्चार्ज घेऊन गेला. त्याला हार्टचा प्रॉब्लेम म्हणून आणलं, पण मेंदूचा होता. त्याला सांगितल्यावर त्यांनी दुसरीकडे गेला. त्याच्यामध्ये आता काय रिझन आहे मला नाही माहिती. म्हणजे तुमचं पर्सनल काहीतरी असेल, आता असे बरेच मग ते व्हायरल करून, बरेच फोन करून, प्रेशराईज करून. तुम्ही स्वतः त्या पेशंटची तपासणी केलेली आहे आणि कुठल्या कंडिशनमध्ये तो सध्या पेशंट आहे? कारण तो म्हणतोय वारंवार मला माझ्या वडिलांना वाचवायचं आहे आणि तुम्हीच मला मार्गदर्शन. कसं आहे, त्यांनी त्या पेशंट 7 दिवस एका हॉस्पिटलला ॲडमिट केलं. मेंदूचा त्याला रक्तस्राव होता. 7 दिवस त्या हॉस्पिटलला ट्रीटमेंट घेतली. अचानक दम लागला म्हणून व्हेंटिलेटरवर टाकलं. आणि छोटं हॉस्पिटल होतं. त्यांनी सांगितलं की बाबा इथं अटॅक आलाय, हार्टच्या डॉक्टरकडे दाखवा. मग एका आमच्या मित्राच्या मार्फत ओळखीने त्यांनी फोन लावला की हार्टचा आहे, तुम्ही घ्या. आल्यावर मी थांबून त्यासाठी वाट बघून पेशंट झालेलं होतं, थांबून बघितलं आणि त्यांना क्लिअरली सांगितलं की हार्टचा नाही आहे, पण मेंदूचा आजार मोठा आहे, त्याच्याने जीव जाऊ शकतो. आणि ते बघितलं मी सगळं, तर खूप महागातले अँटीबायोटिक हे ते 4 दिवसापासून चालू होते. ते अंदाज लावून मी त्याला म्हणलं रोजचे 20-30,000 40,000 खर्च होऊ शकतात, मेडिसिन महाग आहेत आणि तुझं हे सगळं आहे, तर काय करायचं, दुसरीकडे जायचं का बघ. मग ते काय बोललं नाही. मग नंतर मी गेलो बाहेर, मी अक्कलकोट व्हिजिटला गेलो. तर मी गेलो, मला तिथं डॉक्टरांचा फोन, त्याला काय मदत करू शकता? ठीक आहे म्हणलं, सर तुम्ही म्हणतायत आपण मदत करू, जे काय त्याला करू, मी संध्याकाळी आल्यावर बोलतो त्याला. मग तोपर्यंत त्यांनी मी यायच्या आधी डिस्चार्ज घेऊन गेला. म्हणजे ते काही तासच होता आणि ते जाऊन सगळे आता
आता कोण हिरो असेल त्याला आपल्याला व्हायरल करायचं असेल तर त्याला काय कारण लागत नसेल, त्या कारणामध्ये असं काहीतरी ते बोललं असेल तर मला त्यात आणि काय जे काय गव्हर्नमेंट सिस्टीम आहे सगळे त्याच्या हिशोबानेच चाललेलं असतं. पैसे जास्त मागणे वगैरे काय नसतं, लिहून लावलेलं आहे सगळ्या हॉस्पिटलचे रेट. मेडिकलला पण सगळे MRP गव्हर्नमेंटने दिलेली आहे. काही गरीब पेशंटला कन्सेशन दिलं जातं. आता अमुक ह्याच्यामध्ये स्वस्तात मिळतं आहे आणि अमुक ह्याच्यामध्ये महाग मिळतं हे नेहमी म्हणलं जातं, पण ते त्याचं रिझन असतं काहीतरी, उगीच काय नसते ना. पण अशी काय पॉलिसी आहे का तुमच्या हॉस्पिटलची की तुम्ही जे प्रिस्क्राईब करता ते तुमच्याच मेडिकलमधून घेतलं पाहिजे, बाहेरून नाही घेऊ शकत? तसं नाही सर, कसं पॉलिसी आहे सर? पहिल्यापासूनच नाही, कुठंच नसते. पण आता पेशंट सिरियस असताना त्याला घ्या म्हणलं की मी बाहेर आणतो, एखाद्यावेळेस म्हणतात तर लवकर घे, तुला काय तुला नाही तुमच्याकडे महाग आहे असं, ते नेहमी तुमच्याकडे महाग आहे बाहेर स्वस्त आहे, ठीक आहे सरांना सांगून तुला काय कन्सेशन द्यायला होतं असं म्हणलं जातं. पण त्याच्या आत तो गेला आहे, तेच म्हणतो मी तुम्हाला. तुमचं बोलणं त्यानंतर झालेलं नाहीये सर, बोललंच नाही, आलंच नाही पेशंट. म्हणजे हे सगळं ते मीडियापर्यंत जातं आहे आणि ज्या डॉक्टर ट्रीटमेंट देतात त्याशी तो पेशंट बोलत नाही. खरं तर याच्यात तुकाराम मुंडेंनी दखल घ्यावी आणि यामध्ये लक्ष घालावं अशा पद्धतीचा सुद्धा जोर जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. बघा, प्रत्येक जण आजकाल मीडियामध्ये जाऊन डायरेक्ट CMने आणि ह्यांनी दखल घ्यावं म्हणतो. आता ते त्यांचं काम आहे, ते करतील, असं काही विषय नाही. आता जे काय दखल घेतील, जे काय आता हॉस्पिटल रितसर सगळ्या लायसन्स बरोबर चालू आहे, जे काय 5 वर्ष चालू आहे, योजना चालू आहे, सगळं चालू आहे, त्याच्यामध्ये काय आता जे त्यांनी म्हणेल त्यांना काय करायचं ते, म्हणजे आता कंप्लेंट करतील किंवा काय ते ठीक आहे. आता मी काय प्रतिक्रिया काय देणार? मी म्हणतो आमचं जे चाललं आहे सगळं व्यवस्थित आहे, ब्लॅक अँड व्हाईट क्लिअर आहे, ऑन पेपर आहे, कॅमेरा आहे, रेकॉर्डिंग आहे, सगळं आहे आमच्याकडे. तुम्हाला जे मागेल, आम्हाला गव्हर्नमेंटल एजन्सी कुठलं डॉक्युमेंट मागेल तर आम्ही देणार आहे. डिस्चार्जच्या वेळेस साधारण किती त्याचं बिल त्याच्या वडिलांचं? 10,000 रुपये झाले फक्त 10,000. तेच म्हणतो साहेब, तेच म्हणतो ते हे. आणि काल तर तुमच्यातलं तर कोणतरी आलं होतं, त्यांनी 4 वाजता फोन केला म्हणजे, ते पण आज. पेशंट डिस्चार्ज कालच झाले किंवा आमच्याकडे लय लूटमार झाली, तुम्ही जावा नोबल हॉस्पिटलमध्ये. आता तुम्हीच विचार करा, अजेंडा काय दिसतो या मागचा? नाही माहिती मला कसं माहीत असं. एक पर्सनल आहे, का माणूस पर्सनल आहे, तो व्हायरल होण्यासाठी किंवा कोणतरी सांगितल्यामुळे त्याने त्रास देण्यासाठी करू शकतो, पण त्याला स्टंट्स असतात. पण आता त्याला मी काय करू शकत नाही. माझ्याकडे जे आहे मी ब्लॅक अँड व्हाईट ओपन ठेवलं आहे, म्हणून मी जनरली हे बाईट द्यायला नको म्हणत होतो, मला म्हणत होता, कारण का मला एक्सप्लेनेशन द्यायचं नाही आहे. पण आता ठीक आहे, तुम्ही आता आलात परत, सगळे जमा झालेत, म्हणलं ठीक आहे बोलतो. पण मला वाटतं एका डॉक्टरने, एका हॉस्पिटलने अशा नुसतं व्हायरल व्हिडिओला एक्सप्लेनेशन पण द्यायला नाही पाहिजे. जे सरकार करते त्याच्यावर आम्ही एक्सप्लेनेशन द्यायला बाध्य आहे. पण आता कसं तुम्ही न्यूज करताय, आमची बदनामी आणि नाम सगळं तुमच्यामुळेच होतं आहे. तुम्ही आलाय, तुम्ही रिक्वेस्ट केली की सर तुम्ही बोलला तर बरं होईल, क्लिअर होईल, मी बोललो. पण त्याचा काय परिणाम होईल, जे काय होईल ते मीच भोगणार आहे ना, मला काहीच प्रॉब्लेम नाही. नक्कीच. तर हे होते डॉक्टर अमजद आणि अरबाज शेख यांनी ज्या पद्धतीचे आरोप केलेले आहेत त्यामध्ये कुठलीही तथ्यता नाही आहे. निव्वळ स्टंटबाजीसाठी हे कदाचित असू शकतं, मात्र जेव्हा आम्हाला सरकारकडून विचारणा होईल त्याला उत्तर देण्यासाठी मी बादील आहे असं म्हणत त्यांनी अरबाज शेख यांचे सर्व आरोप जे आहेत ते खोडून काढल्याचं एकूणच चित्र आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. कॅरसन प्रवीण नक्कासह विश्वभूषण लिमय, साम TV न्यूज, सोलापूर. थँक्यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.